नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात आजची कथा. विजय कापडी लिखित वर्षाव करा प्रेमाचा. सकाळची वेळ 7:30ची. दररोजच्या सवयीप्रमाणे शंभूनाथ स्वयंपाकघरातल्या टेबलाशी बसून शर्वरीच्या हातचा चहा आणि ताज्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आळीपाळीने एन्जॉय करत होता. चहाचा एक घोट आणि पेपरातल्या 2 बातम्या, असं ते त्याच्या एन्जॉयमेंटचं प्रमाण होतं. मध्येच तो पानही उलटत होता. एकदा तर त्याच्या हाताचा कोपरा टेबलावरच्या बाटलीला लागला आणि ती धाडदिशी जमिनीवर पडायच्या घाईत आलेली होती. शर्वरीने मोठ्या चपळाईनं ती मधल्यामध्ये झेलली होती. एका वेळी 2 कामं करायला घ्यायची नाहीत हे शंभूनाथाला 100 वेळा सांगून झालेलं होतं, पण शंभूनाथ कसला ऐकायला. उलट केवळ एखादी गोष्ट शर्वरीने सांगितली आहे या एकमेव कारणासाठी ती न करायला घेण्याकडे त्याचा जोरात कल होता. साहजिकच शर्वरीला शंभूनाथाचा राग यायचा. आपले बाबा आईचं सगळं ऐकतात, तसं आपलं शंभूनाथ का बरं ऐकत नाही हा प्रश्न तिला सारखा सतावायचा. तेवढ्यात शंभूनाथ बशीतली बिस्किटं उचलायला गेला आणि बिस्किटं उचलता उचलता त्याच्या हाताने बशीसुद्धा उचलली गेली आणि ती एका बाजूनं कलंडल्यामुळे सगळी बिस्किटं जमिनीवर पडली आणि फुटली. काय रे हे, एक तर तू बिस्किट उचल, नाही तर तो पेपर वाच. दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्याचा तुझा अट्टाहास कशासाठी. शर्वरीने हे शंभूनाथाला ओरडून ऐकवलं, पण त्यातला एकही शब्द शंभूनाथाच्या कानात शिरला नाही. बिस्किटं जमिनीवर पडल्याचं तर त्याच्या गावी सुद्धा नव्हतं. त्याच्या हातातला पेपर हिसकवून घ्यायला शर्वरी जाणार, तो शंभूनाथनं पेपर खाली घेतला आणि उत्साहात म्हणाला, अगं इथे बघ ना काय लिहिलंय. पेपर तुझ्या हातात आहे, तिथे काय लिहिलंय हे मला कसं दिसणार. शांतपणे शर्वरी म्हणाली. अगं इकडे तर ये. शंभूनाथाने पुन्हा पेपरमध्ये डोकं खूप असलं. अरे इकडेच तर आहे मी, आणखीन इकडे म्हणजे कुठे. शर्वरी वैतागली होती. शंभूनाथाने क्षणापूर्वीचा उत्साह तसाच पुढे रेटला आणि म्हणाला, अगं आपण अधूनमधून भांडतो ना एकमेकांशी. त्याला पुढचं बोलू न देता शर्वरी म्हणाली, आपण म्हणजे तू भांडत असतोस माझ्याशी, मी नव्हे. अगं मी आणि तू काही वेगळे का आपण. मी भांडायला सुरुवात केली काय किंवा तू माझ्यावर उखडलीस काय, अर्थ एकच आहे की नाही. आणि हे बघ, आपण दोघं नवरा बायको आहोत. एकमेकांवर प्रेम करण्याचा हक्क जसा आपल्याला प्राप्त झालाय ना, तसाच तो भांडणासाठी सुद्धा आहे. तर ते असो. हे बघ हे बघ हे बघ इथे काय लिहिलंय ते तर बघ. अगं नवरा बायकोचं भांडण झालं तर ते शमवण्यासाठी काय काय करायला हवं याच्यावर उपाय सुचवण्यात आले. 1 नाही 2 नाही तर चक्क 10 उपाय आहेत. 10 आहेस कुठे. कुठलाही उपाय करायला घेतला तरी भांडण मिटलंच पाहिजे. किंवा असं समज की एका उपायानंतर भांडण मिटलं नाही तर दुसरा उपाय करायला घ्यायचा, तिसरा ट्राय करून बघायचा. 10 उपायात एक तरी प्रभावी ठरून भांडण आटोपेलच ना. अगं डोकं शांत होईल. ऐक ऐक ऐक, नीट लक्ष असू दे. शर्वरी ताड दिशी उठून उभे राहत म्हणली, काय ऐक, कामं नाहीत का मला. तूच बस वाचत, मी नंतर वाचेन. नाही नाही तसं नाही तसं नाही. अगं या लेखाचं स्वरूपच असं आहे की तो दोघांनी मिळून वाचायला हवा. एकट्यानं वाचून योग्य तो परिणाम साध्य होणारच नाही आहे मुळी. मी वाचतो, तू ऐक. किंवा तू असं कर ना, तूच वाच ना. तू 4थीत असताना धडा वाचन स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं होतंस ना. तूच तर सांगितलं होतंस. तूच वाच रे. काय दिवे लावणार आहेस ते पाहते मी. शर्वरीने शंभूनाथानं टाकलेला चेंडू उडवून लावला. ऐक ऐक, कोणी वाचायचं हे महत्त्वाचं नाहीच आहे, काय वाचलं हे महत्त्वाचं आहे. तर या इथे छापून आलंय की नवरा बायकोत भांडण झालं ते वाचलंच रे बाबा, मागाशी पुढे वाच. अगं प्रस्तावनेशिवाय मूळ विषय कसा कळणार. ऐक ना ऐक. नवरा बायकोत भांडण झालं तर ते मिटवण्यासाठी उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे न्हाणी घरात जाऊन कडक गरमागरम पाण्यानं आंघोळ करायला घ्यायची. आंघोळ? पण कसं शक्य आहे ते. का बरं का, त्यात शक्य असण्या नसण्याचं काय आहे.
अरे आंघोळ करायला घ्यायची ती कुणी, नवऱ्यानी का बायकोनी? त्या दररोजची साधी आंघोळ करायचा तुला कंटाळा, कसं जमेल तुला? आणखीन एक, आंघोळीला पाणी येतं रात्री, रात्री कसलं, मध्यरात्री 2:30 वाजता येतं, म्हणजे तितका वेळ वाट बघत बघायची का? दुसरं, कडकडीत गरम असंच पाणी कशासाठी? थंड पाण्याने आंघोळ करायची सवय असणाऱ्यांचं काय मग? शंभूनाथ म्हणाला, आहे त्याच्यावर उत्तर आहे. अगं भांडणाच्या वेळी डोकं किंवा डोकी गरम होतात का नाही, ती थंड करायचा उपाय म्हणजे डोक्यावर गरमागरम पाणी घेणं. अगं काट्याने काटा नाही का काढत, तसंच आहे. पण जमलं नाही किंवा कंटाळा आला आंघोळीला जायचा तर दुसरा उपाय करायला घ्यायचा ना. मग हा बघ दुसरा उपाय, एखादा कंटाळा येण्यासारखं काम करायला घ्यायचं, म्हणजे उदाहरणार्थ घर साफ करायला घ्यायचं. या उपायात पण अडचण आहे रे. म्हणजे आता आपल्याच घराचं घे, ते साफ सुथरं ठेवण्यासाठी मी दिवसभर राबत असते, तेव्हा कुठे ते तुला साफ दिसतं. आता भांडणाला विराम देण्यासाठी आधीच साफ असलेलं घर पुन्हा कसं साफ करायला घेणार आणि का म्हणून घेणार? शर्वरीने वेगळाच मुद्दा उपस्थित केला होता. अगं तू पण ना, उदाहरण म्हणून दिलंय ग त्यांना कुठे ठाऊक आहे की तुला घर साफ करायचा इतका सुद्धा कंटाळा येत नाही म्हणून? मला सांग ना, तुला कमालीचा कंटाळा कधी आणि कुठल्या कामाच्या बाबतीत येतो? एक मिनिट, उपाय काय मीच करायला घ्यायचेत का? तुझं काय? तुलाही भांडण शमवण्यासाठी काहीतरी करायला घ्यायला काय होतं रे? तूच तुझ्याशी विचार करून बघ ना, तुला कशाचा कंटाळा येतो ते. मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो तुझ्याशी वाद घालायचा. हे अगदी जिभेवर आलेलं उत्तर शंभूनाथानं आतल्या आत गिळलं आणि तो नव्या उत्साहानं म्हणाला, राहिलं तो उपाय नाही करायला घ्यायचा आपण. आता क्रमांक 3चा उपाय ऐक. तुमच्या मालकीच्या दुचाकी किंवा चारचाकीत बसून दूर कुठेतरी फेरफटक्याला जायचं. वेग अगदी कमी असायला हवा. वाहन चालू असताना एखादं गाणं कानावर पडेल अशी व्यवस्था करायची. म्हणजे कॅसेट वगैरे वाजवायला घ्यायची ग. अगं पण शर्वरी, हा उपाय आपल्या उपयोगाचा नाही दिसत आहे. आपल्याकडे कुठे दुचाकी किंवा चारचाकी? केवळ आपल्यालाच नव्हे तर दुसऱ्यालाही अपघात व्हायला नको म्हणून कुठल्याही प्रकारची वाहन खरेदी टाळू बघणाऱ्या शंभूनाथाला टोला लगावण्यासाठी शर्वरी म्हणाली, तू बसमधून नेहमीप्रमाणे जाऊ शकतोस की. बसल्या बसल्या गाणंही गुणगुणू शकतोस, शांत होऊन जाईल तुझा राग. शंभूनाथही काही कमी नव्हता. तो एवढंच म्हणाला, अगं तू म्हणते तसं करायला हरकत नाही, पण बस ड्रायव्हरला मी कसं काय जाऊन सांगणार की वेग कमी कर? अडचण आहे का? अडचण आहे. आपण असं करूया, 4था उपाय वाचून पाहूया. येस, नव्या उत्साहात शंभूनाथ सांगायला लागला. हा उपाय थोडासा अडचणीचा आहे पण खूपच परिणामकारक ठरू शकतो म्हणे. बघा, म्हणजे ज्या प्रिय व्यक्तीशी तुम्ही भांडलेले आहात तिच्या समोर उभे राहा आणि मोठमोठ्यानं हसा. केवळ हसण्यापेक्षा अधूनमधून मी किती मूर्ख आहे, मला डोकंच नाही आहे, मला त्यामुळे ते चालण्याचा किंवा धावण्याचा प्रश्नच नाही, किंवा मी एक नंबरचा गाढव आहे, अशी कबुली दिली तर योग्य तो परिणाम साधण्यात मदत होईल. शर्वरी, मला नवीनच काहीतरी सुचतंय. म्हणजे याच अनुषंगाने बरं का, काय करायचं तर जोडीदारासमोर असं गुडघे टेकून उभं राहायचं, एक पाय उभा दुसरा मागच्या बाजूनं सोडलेला आणि दोन्ही हात या असे पसरायचे बरं का, आणि म्हणायचं, तुझ्यासारख्या सोशिक मृदू स्वभावाच्या बायकोशी मी भांडतो त्या अर्थी मी एक नंबरचा गाढव आहे, मला माफ कर. हां, हे छान आहे, मला हा उपाय आवडला बरं का. म्हणजे हा उपाय तुलाही लागू आहे. माझ्यासमोर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तू गुडघे टेकून म्हणू शकतेस, मी गाढव आहे, मला माफ कर, आणि मग मी मोठ्या अंतःकरणाने तुला माफ करीन. आपलं भांडण कुठल्या कुठे पळून गेलेलं असेल. सुखी संसार साकार करण्याचं आपलं स्वप्न आपण पुन्हा नव्यानं पाहायला लागू. यावर शर्वरी काहीतरी म्हणायला जाणार, तो शंभूनाथ म्हणाला, पण 5वा उपाय मला याहून अधिक परिणामकारक दिसतोय. अगं काय नाही, या उपायानुसार दोघांनी एकत्र घरातनं बाहेर पडायचं, जणू काही घडलेलंच नाही असं वर्तन ठेवायचं आणि हॉटेलात जाऊन मस्तपैकी एकमेकांच्या आवडीचे पदार्थ खायचे. नाही, हा उपाय मला खर्चिक वाटतोय. हॉटेलातल्या पदार्थांचे दर किती वाढले, त्यापेक्षा हॉटेलात न जाता घरात केलेले आणि तुला तितकेसे न आवडल्यामुळे उरलेले पदार्थ संपवायला घेऊ.
म्हणजे दुसऱ्या दिवशी शिळं पाकं खायची माझ्यावर पाळी येणार नाही आणि तुझाही राग शांत व्हायला मदतच होईल. अगं, मला न आवडणारा पदार्थ खायला घेतला तर मला जास्त राग येईल आणि नव्याने मी पुन्हा भांडायला लागेन. त्याचं काय ते बघू रे नंतर. तू आधी पुढचा उपाय सांग. हा चांगला आहे बरं का. म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे घरातल्या घरात करायचं आहे. काय नाही का, एकमेकांच्या शेजारी बसायचं आणि आपल्या लग्नाच्या फोटोचा अल्बम पाहायला घ्यायचा. प्रत्येक फोटोच्या वेळी कुठली गंमत झाली होती ते एकमेकांना सांगायचं. तुला सांगतो, या उपायाने राग कुठल्या कुठे पळून जायला मदतच होईल. अगं, अगदी ठळक अक्षरात लिहिलं इथे, तूच बघ, खात्री करून घे. शंभूनाथ तिच्या हातात पेपर द्यायला गेला तेव्हा शर्वरी म्हणाली, हा उपाय छानच आहे. अगं, पुढचा तर याच्याहून छान आहे, पण थोडा कठीण आहे. एकमेकांच्या नातेवाईकांची स्तुती करायला घ्यायची म्हणे. आता यातली मोठी अडचण आहे की तुला आणि मला खूप खोटं बोलायला लागणार. आपलं बोलणं हृदयाच्या गाभ्यातनं म्हण किंवा तळापासून आलेलं नसणार. यात कल्पनाशक्तीलाही खूप ताण द्यायला लागेल. मी असं करतो, मी पुढच्या उपायाकडे वळतो. शंभूनाथाकडे कृतक कोपानं बघत शर्वरी म्हणाली, तुला हा उपाय कठीण वाटणं साहजिकच आहे रे. तुला माझे सगळे नातेवाईक आवडतच नाहीत. ते आपल्याकडे साधा चहा प्यायला आले तरी कपाळावर आठी पडते तुझ्या. मी मात्र तुझ्याकडच्यांच्या सरबराईत कसूर करायची नाही असा तुझा आग्रह असतो. हे बरं वाटतंय का तुला? शंभूनाथ पडेल चेहऱ्यानं म्हणाला, आता मला नाही आवडत तुझे नातेवाईक, त्याला मी काय करणार ग? खरं म्हणजे लग्न ठरवताना ना आपल्या दोघांच्या पत्रिका जुळतात का नाही हे पाहण्याबरोबर तुझ्या नातेवाईकांच्या पत्रिका माझ्या पत्रिकेशी जुळतायत का नाही ते सुद्धा पाहायला हवं होतं. पण राहिलं. आता हळूहळून उपयोग काय आहे? आणखीन एक गोष्ट लक्षात आली आहे का तुझ्या? अगं, आपल्या जी भांडणं होतात त्यातली 90% भांडणं नातेवाईकांच्या वरनं होतात. शर्वरी, तुला खरं सांगतो, तुला नातेवाईकच नसते ना आता आपल्याला भांडण कशावर करायचं हा प्रश्न पडला असता. भांडणच झाली नसती आणि या उपायांवर चर्चा करत बसण्याचं हे टळलं असतं. अरे पण मला नातेवाईक आहे, त्याला मी काय करणार? आणि काय रे, तुझ्या बाजूचे काय कमी आहेत का? एकाहून एक नग आहेत नुसते. मी समजूतदारपणा दाखवते म्हणून टळतात आपली भांडणं. तू तेवढी समजूतदार आणि मी अडाणी, मी भांडखोर. एकदम डोक्यात राख घालून घे. शंभूनाथ ओरडला. हे बघ, ओरडायचं काम नाही. आणि काय रे, आता कुठला उपाय करायला घेणार आहेस का संपले सगळे? नाही आहेत ना, आणखीन 2 आहेत, पण त्यात फारसा दम नाही वाटत मला. अरे बापरे, हा उपाय उत्तम आहे की. शेवटचा आहे पण सर्वोत्तम आहे. वा 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 वा. आता केवळ वाहवा वाहवा म्हणत वाहवत जाऊ पाहशील का वाचून दाखवशील? उत्साहानं शिगोशिक भरलेल्या आवाजात शंभूनाथ म्हणाला, म्हणजे इथं काय छापलंय तेच वाचतोय बरं का मी. नाही तर म्हणशील की मी माझ्या पदरचं काहीतरी सांगतोय. असं मी म्हणायला तुझ्याजवळ पदर आहे का? साडी नेसतोस का तू पदर असायला? शर्वरीने वेगळाच मुद्दा मांडला होता. शंभूनाथ म्हणाला, तू उगा शब्दच्छल करू नको ग. तू माझी उत्सुकता टाळू नको ना. वाच ना काय छापून आलंय ते. शंभूनाथाच्या हातून पेपर खेचत शर्वरी म्हणाली. शंभूनाथ म्हणाला, घे मला पाठ झालंय ते. अगं काय नाही ग, नवरा बायकोत म्हणजे तुझ्या माझ्यात खूप खूप भांडून झालं. सगळे मुद्दे उपस्थित करून एकही मुद्दा शिल्लक राहिला नाही. दोघांची ही डोकी तापली. डोक्याला हात लावून आता काय करायचं असं वाटायला लागलं की एवढंच करायचं. आपल्या जोडीदाराचा हात पकडायचा आणि जोडीदाराला घेऊन बेडरूममध्ये जायचं आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करायचा. बस एवढं केलं की दोघांची ही डोकी शांत होतात म्हणे. यावर शर्वरी म्हणाली, श्रीयुत शंभूनाथ, नवं काहीतरी लिहिलं असेल तर सांगा. हा जुना पुराणा घिसापिटा उपाय पाठ आहे बरं सगळ्यांना. आणि मग शंभूनाथ आणि शर्वरी एकमेकांना टाळ्यावर टाळ्या द्यायला लागले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांच्या हुशार की या कथासंग्रहातली कथा वर्षाव करा प्रेमाचा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे कायम भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.